माझ्या या युवा प्रशिक्षणार्थ्यांना लोटांगण घालून मी तुम्हाला नम्र विनंती करतो। नाही नाही थांबा थांबा सर का, अरे सर थांबा थांबा थांबा, सोडा सोडा, अरे सोडा सोडा। पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हमसे डरती है पुलिस वाले डरती है। कारण मी तुम्हाला लोटांगण एवढ्यासाठी घातलंय, आमची ताकद तुम्ही आहात आणि तुम्ही तुमची ताकद वाढवण्यासाठी आणि तुमचा महत्वाचा मुद्दा यशस्वी करण्यासाठी आम्ही नेतृत्व कुठेही कमी पडलेलं नाही। आदरणीय तुकाराम बाबा त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक आंदोलन अगदी शर्थीचे प्रयत्न करून ते करतायत, लढत आहेत। आदरणीय अनुप सर वेळ कमी देत असतील तुम्हाला, मी आता काही जणांचं वाटतं की बाबा आणि चाकूरकर साहेबच आम्हाला वेळ देतात, सगळे वेळ सारखा देऊ शकत नाही। तुम्ही आंदोलनात सगळे सारखे आहेत का? कोण काल नव्हतं ते आज आहेत ना? मग कालची जागा आज तुम्ही भरून काढली ना? काल तर आंदोलनाची अशी स्थिती होती, काही प्रशिक्षणार्थी 2:30 वाजता आले, 2:30 वाजता। मग 2:30 वाजता उशिरा का आलं म्हणून म्हणता येतं का? आपली संख्या वाढतच होती ना, त्याच्यामुळं तो शेवटी उशिरा पण आलेला प्रशिक्षणार्थी जेवढा महत्वाचा आहे तेवढा जेवढा प्रशिक्षणार्थी संपूर्ण आंदोलनात सहभागी आहे त्यासोबतच शेवटी का होईना येणारा तो प्रशिक्षणार्थी तेवढाच महत्वाचा आहे। म्हणून नेतृत्व, सगळे नेतृत्व आपल्याला पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत, त्यामुळं कुणीही नेतृत्वाबद्दल गैरसमज वगैरे करून घेण्याचं काही कारण नाही। आता बाबा 3 दिवस होते, 4थ्या दिवशी 5व्या दिवशी बाबा नव्हते, त्यांची काहीतरी अडचण होती म्हणून त्यांना दोष द्यायचा का? पण आज आपल्यावर संकट आल्यावर बाबा धावून आले का नाही? मग काल बाबा कुठे आहेत म्हणणाऱ्यांना बाबांनी आज उपस्थिती लावून उत्तर दिले का नाही? काल काही म्हणायचे बाबा कुठे आहेत, आम्हाला काट्या बसत असताना बाबा कुठे आहेत? मी त्यांना सांगितलं, माझ्या गाडीमध्ये सांगितलं की आपणाला प्रत्येक, आता मला सांगा, मी एक एक मुद्दा सांगतो। अनुप सरांकडे आणि प्रकाश दादाकडे ही जबाबदारी दिली, ते विदर्भाचे सुपुत्र आहेत आणि या आंदोलनाचं नेतृत्व, माझ्या कन्येचा विवाह झालाय, मला तेवढा वेळ देता येणार नाही आणि तुम्ही दोघांनी नेतृत्व करावं। बाबांनी नाशिक सांगलीचं नेतृत्व केलंय, मी नागपूर मधलं पूर्वीचं आणि ठाण्यातल्या 2 आंदोलनाचं नेतृत्व केलंय, आझाद मैदानातलं मी नेतृत्व केलंय। थोडं नेतृत्वानी जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या म्हणून त्यांच्या दोघांकडे जबाबदारी दिली। मग त्यांनी जेवढं जमल तेवढं सहकार्य करत गेले। 9 तारखेचा चॉकलेट मोर्चा चॉकलेट, पण आमच्या एकाकडे बी चॉकलेट नव्हतं आणि मग अनुप सर आले नितका मग आले प्रकाश दादानी बॅनर ते हातात धरायचे। आकाश गडपाल कुठे आहेत? आकाश गडपाल आहेत का नाही? अमरावतीचे जिल्हाध्यक्ष, त्यांचं जरा टाळ्या वाजवून अभिनंदन करा। हातात धरायचे बॅनर, डिजिटल बॅनर त्यांनी करून इथं हजेरी लावली आणि अनुप सर किती वाजता आले? 11:30ला, 12ला आले। अरे म्हणलं अनुप सर ही काही पद्धत असते का? म्हणले आता त्यांना शिव्या द्यावं वाटलं तर मला। मग त्यांनी काय केले, आले ते असं आले की जॅकेट फिकीट लेवले, गळ्यामध्ये चॉकलेटच्या माळा घातले होते आणि एका पिशवीमध्ये चॉकलेटची टोपी करून आणले होते। ती काढले टोपी माझ्या डोसक्यावर घातले, एक चॉकलेटची माळ माझ्या गळ्यात घातले, माझा रागच गेला। आणि त्या एका चॉकलेटनं, चॉकलेट किती रुपयाचं आणि टोपी किती रुपयाची? सगळंच 100 रुपयाचं असेल बाबा। त्या 100 रुपयाच्या 50 रुपयाच्या चॉकलेटनं त्या साध्या टोपी